श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। परमेश्वराविषयी भावना, परमेश्वराच्या पहा कशा भावना आपण व्यक्त केल्या पाहिजे। दैवी संपत्ती आणि तरुण्याच्या नशेमध्ये आम्ही एवढे धुंद असतो की आपल्या पुढील जीवनाची कमेड कॅसेट सुंदर सफाईदार बनवण्याची थोडी सुद्धा काळजी वाटत नाही। तसेच या गोष्टीची भीती वाटत नाही की आम्हाला सुद्धा पुढील जन्मामध्ये लहान झोपडीत किंवा फुटपाथवर भटकावे लागेल। परमेश्वराने सांगितले आहे की तुम्ही जीवनामध्ये फक्त तुम्हाला जीवन मिळाले आहे की भक्ती करायसाठी। आपण विसरलो भक्ती करणे, आपण गुंतलो प्रपंचात गुंतल्यामुळे आपल्याला परमेश्वराविषयी काही माहिती नाही। तुम्ही परमेश्वराची भक्ती करा। आपण सगळी जिंदगी कष्ट कमाई आणि प्रपंचात पैसा कमवत गमावून देतो। परमेश्वराची भक्ती पहा कशी आहे। जेव्हा कधी सायकल रिक्षात बसाल तेव्हा हा विचार करून जरूर करा की आम्ही आरामात बसून गप्पा मारत आहोत आणि रिक्षा चालक बिचारा थंडीमध्ये कुडकुडत आम्हाला घेऊन रिक्षा ओढत आहे असे का? तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जगामध्ये एक माणूस रिक्षा चालवतो, बिचारा मोठ्या कष्टाने दोन माणसांचे ओझे कडक उन्हामध्ये किंवा अतिशय थंडीमध्ये अतिशय पावसामध्ये ओढत असतो, त्याला कधीही विश्रांती मिळत नाही। त्याचप्रमाणे काही लोक घाण उचलण्याचे काम करतात, काही दारोदार भीक मागत फिरतात, गरिबी आणि आजारामुळे काळजी व तकलीफ अडचणीमध्ये खिचपत पडलेले आहेत। दुसरीकडे आमच्या सारखे काही जीव श्रीमंत आणि खानदानी घरात जन्म घेऊन सुख शांती या प्रकारे आरामशीर जीवन घालवत आहेत। हा एवढा फरक का? शांत मनाने विचार केल्यावर कळून येते की याने मागील जन्मात काही पवित्र चांगले काम केले तर त्याने केले नाही। ज्याला एवढे दुःखाने भरलेले जीवन मिळाले त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट दोन शेण मन लोखंड सिमेंटने भरलेल्या गाड्या ओढणाऱ्या बैलाकडे पहा, किती कष्टाने काम करीत आहेत। तसेच सडकेच्या काठी झोपड्यामध्ये व फुटपाथावर बसून थंडीने कुडकुडणारे लोक पहा, खायला भाकर नाही, अंगावर कपडा नाही, अशा माणसावर जरा दृष्टिक्षेप टाका। देशयुग कर्म कोणती आहेत? उत्तर स्पष्ट आहे की परमेश्वराच्या पूजापाठ पारायण नाम स्मरण संत महात्मे व प्रभू भक्ताची सेवा। कर्माविषयी आपल्याला वाटते की हा किती गरीब आहे, हा कसा राहते, हा कसा झोपते, हा कसा खाते, हा कसा राहते, ते आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्म मिळते। तरी आपण परमेश्वराची भक्ती करणं विसरलो। परमेश्वराची भक्ती करा। मागील जन्मातील कधी कर्माप्रमाणेच आम्हाला हे सुंदर आरोग्य संपन्न शरीर मिळाले, तसेच चांगल्या श्रीमंत धार्मिक घरामध्ये जन्माला आलो, तर मग आपण पुढे येणाऱ्या जन्मासाठी काही शुभ कर्म करीत आहोत किंवा नाही? बिलकुल नाही। परमेश्वराने फक्त एकच जन्म मागितला तर तो देखील आम्ही देऊ शकलो नाही, तर कमीत कमी आयुष्याचा 8वा भाग तरी शुभ कर्मामध्ये देवा धर्मामध्ये घालावा। चालताना फिरताना उठताना बसताना स्कूटर किंवा गाडीमध्ये असताना 5व्या नामाचे अखंड स्मरण चालू राहील अशी सवय लावावी। काही किंमत नाही, काही खर्च नाही, काही ओझे नाही, काही स्मरणामुळे अनेक प्रकारचे त्रास दुःख कष्ट आणि चिंता सुद्धा ऐवजी काटा बनून राहतात। भाल्याचा घाव काट्यावर निमाणला हे आम्ही साऱ्या आयुष्याचा शोध घेतला। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तुम्ही नाम जप करा, नामामुळे फायदे होतात। नामाचे जप केल्याने तुम्हाला खूप फायदे होतील। तुम्ही नामाचं स्मरण करा आणि नामाचं जप करा। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय।